देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। राज्यामध्ये जानेवारीपासून 814 कोरोना रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासांमध्ये 65 नवे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी शिक्षण क्षेत्रामधून समोर येते, कारण राज्यामध्ये पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणार असल्याची मोठी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केलेली आहे। मुलांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी यासाठी पहिलीपासून मुलांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा सकाळ इन युथ समिटमध्ये भुसेंनी केलेली आहे। पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीचे धडे माजी सैनिक, स्पोर्ट टीचर, एनसीसी, स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी धडे देणार आहेत। माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्यापासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का या दृष्टिकोनातून पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे। आणि पहिलीच्यापासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीवरचे धडे माजी सैनिक, आमचे स्पोर्ट्स टीचर, एनसीसी, स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी धडे देतील। आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली। विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी दिला असा आरोप करण्यात आलेला आहे। अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा आरोप केलाय। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर करण्यात आलाय। मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली, मी कसा दबाव टाकेन बरं। दरम्यान या संदर्भात अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली आपण सविस्तर पाहूयात। सदर ऑडिओ भोकर मतदारसंघातील आहे आणि याच मतदारसंघामध्ये ओबीसी बांधवांचा राजकीय बळी देऊन हाकेनं आर्थिक देवाणघेवाण केली। अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं आणि आता या मतदारसंघामध्ये आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणं न लगे। दरम्यान अमोल मिटकरींनी केलेले आरोप लक्ष्मण हाकेंनी मात्र फेटाळले। तर ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत हाकेंवर टीका केली आहे, पाहूयात। या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय। मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे? त्यामुळं तू नक्की काय करतोयस, काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार। महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेला आहे। त्यामुळं अमोल मिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी 6 नंतर काही करत जाऊ नको, तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा। ह्यांचे ते लोक असतात उमेदवारी वेगवेगळ्या कास्टिझम करून, जातीवाद करून, वेगवेगळ्या जातीचे उमेदवार देऊन त्यांना उचलून घ्यायला लावणं, या गोष्टी सर्रास भोकर मतदारसंघात होतात। कारण भोकर मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे, हे कोणाशी काही लपून नाही। त्याच्यामुळे 100% आर्थिक देवाणघेवाण करून आमचा उमेदवार मागे घेतलेला आहे। त्याच्या विरोधात मी भोकर न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा लढत आहे। मी स्वतः वकील आहे, मी 156(3) खाली अर्ज सुद्धा केलेला आहे। 100% मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळेल आणि ह्या उमेदवारावर 420चा गुन्हा दाखल होईल। आणि यानंतर बातमी आहे पवार काका पुतण्यासंदर्भातली। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आलेले। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातील बैठकीनिमित्तानं दोघेही काका पुतणे एकत्र आले। शिवाजीनगरच्या साखर संकुलामध्ये दुपारी 2 वाजता बैठक पार पडली। या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते।
आता 9 जूनला सुद्धा अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची माहिती मिळते. साखरेच्या उत्पादनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येईल याबाबत प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. आणि आता बातमी आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी संदर्भातली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक मोठा धक्का बसलाय, कारण नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीकडनं याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधला तिसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते. त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती. त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी, मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो. त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल, त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू. आहे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही. फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो. लहान राज्यामध्ये कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात. त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये. आणि आता बातमी माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यासंदर्भातली. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं अजित पवार यांनी कोकाटेंना कानपिचक्या लकवल्या. काही गोष्टी बोलून का दाखवता, मनात ठेवा असा सल्ला अजित पवारांनी दिला. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावचं पाटील असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. त्यावरनं अजित पवारांनी कोकाटेंना सल्ला दिला. हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? टेकडाची पंचनामे करायची नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. महागात पडतं दादा हे. फार महाग, आता मला जास्त महागात पडतं. संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, तुम्ही रेडे कापून बळी देऊन सत्तेत आलात. घोटाळे करून ईडीचा धाक दाखवत सत्ता मिळवली असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे तशी टीका गुलाबरावांनी केली होती. त्यानंतर राऊतांनी त्यांचा समाचार घेतला. ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे, कारण की यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा. आणि काय आगे आगे देखो होता है क्या, वेळ काही लांब नाही आहे. तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत होते, मफलर मागं पुढं करत होते. आता कुठं गेलं त्यांचं मफलर? हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे शिवसेना संपते. आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेले शिवसेना. पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही. म्हणजे रेडे आणि बदक आपण सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय, ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा करतात. तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्व कर्तृत्वावर निवडून आलेला असता काय? तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, मी वारंवार सांगतो. तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष. आणि आता बातमी आहे निलेश चव्हाण प्रकरणासंदर्भातली. घटस्फोटीत मैत्रिणीमुळे निलेश चव्हाणचं लोकेशन मिळाल्याची माहिती समोर आली, पण तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळलं आणि चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं. दरम्यान निलेश पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ती मैत्रीण त्याच्यासोबत होती. दिल्लीतून ती पुण्याला परतली आणि आपण फिरायला जाऊ असं म्हणून निलेशनं तिला सोबत ठेवलं आणि तिच्या फोनचा वापरही केला. अशातच पोलिसांचा एक व्यक्तीच्या फोनकडे तिचं लक्ष होतं. दरम्यान
व्यक्तीला निलेशनं मैत्रिणीच्या नंबरवरनं संपर्क केला। त्यावेळेस पोलिसांनी निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला। तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते। मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि मैत्रीण पुण्याला परतली। मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली आणि तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला सोडून देण्यात आलं। दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता हगवणेंचा जेसीबी जप्त केलेला आहे। म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जेसीबी जप्त करण्यात आलाय। प्रशांत येळवंडेंची शशांक हगवणे, लता हगवणे फसवणूक केली होती। 11,70,000 हगवणेंनी परत केले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे मागू नको अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येमुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरामध्ये एक समिती नेमून मराठा समाजामध्ये केल्या जाणाऱ्या लग्नासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लग्न सोहळे पार पडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे। मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे। ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे। अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या कमिट्या म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल। पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये अपघात प्रकरणी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी चालकाला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। चालक जयराम मुळे याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्याची येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली असून जयराम मुळे यानं त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना सुद्धा वाहन चालवलेले आहे। मुंबईतील जुहू समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। फोटो काढताना तोल जाऊन तो समुद्रात पडला। जीवरक्षकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं, मात्र त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं त्याचा मृत्यू झाला। शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली। तरुण मित्रांसह जुहू बीचवर फिरायला गेला होता, मात्र या दरम्यान तो फोटो काढायला गेला आणि समुद्रामध्ये तोल जाऊन पडला। यावेळेस त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण मुंबईमध्ये सीएनजी गॅससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत। आजपासून सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 50 पैशांनी वाढ झाली। त्यामुळे मुंबई ठाणे MMR मधील सीएनजीचा नवा दर 80 रुपये प्रति किलो इतका झालाय। मुंबई आणि परिसरामधील लाखो रिक्षा, टॅक्सी तसंच बस चालक सीएनजीवर अवलंबून आहेत। त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका चालकांना आणि पर्यायाने प्रवाशांनाही बसणार आहे। दरम्यान घरगुती वापरासाठी वापरण्यात येणारा पाईपलाईन गॅसच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही। पाईपलाईन गॅसचा दर 49 रुपये प्रति युनिट कायम आहे। आणि आता बातमी नाशिक कुंभमेळ्यासंदर्भातली। कुंभमेळ्याच्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहेत। 31 ऑक्टोबर 2024 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे, तर 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहील। 2 ऑगस्ट 2027ला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती मिळते। तर यात विशेष म्हणजे तिसरं अमृत स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्रपणे पार पडणार। 11 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर 12 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृत स्नान होणार आहे। 13ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। तर आपण तारखा पाहतोय। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्व सुरू होणार आहे। 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं अमृत स्नान होईल।
31 ऑगस्ट 2027 रोजी दुसरा मृतचान, 11 सप्टेंबर 2027 रोजी तिसरा अमृत स्नान, 24 जुलै 2028 रोजी कुंभमेळ्याचा समारोप होईल. दरम्यान कुंभमेळ्यावरील बैठकीवरनं खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. काय म्हणाले ते पाहूयात. त्याने एकदा मालेगावला यायला पाहिजे, रस्ते बिस्ते इकडले पाहायला पाहिजेत. कुंभमेळा आता परवा झाला, प्रयागराजलाही झाला. हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये लोकांना अडकवून ठेवेल. जरा कामही करा महाराष्ट्रामध्ये. नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत, पण ठीक आहे, जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना, त्यांनी एक गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना. आणि आता वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर येते. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही घटना घडली. शस्त्रक्रियेनंतर 2 दिवसांनी जेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तात्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली. तर डॉक्टरांनी या घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत अनावधानाने घडल्याचं म्हटलंय. ऑपरेशन करने को ऑपरेशन थिएटर में ले गए. ले जाने के बाद में ऑपरेशन हुआ और उसके अंदर क्या शॉर्ट सर्किट हो गया, उसलिए उसका पेट जल गया. वो डॉक्टर साहब ने हमको बताया नहीं. हम तीसरे दिन हम देख रहे हो तो वो जख्म दिख रही हमको. तो हमने डॉक्टर साहब को पूछे कि भाई ये क्या है, तो बोले भाई वो ऐसा ऐसा हो गया, मशीन हादसा हो गया. तो मैंने हमको तो पहले बताना था तुमने. बोले मैंने बताया थी पेशेंट को. पेशेंट क्या बताने वाला, क्या पेशेंट तो बेहोश रहने वाला है ना. इसमें कौन जिम्मेदार है उसका जलने का? दवाखाना. आणि वाशिममधून आणखीन एक धक्कादायक घटना समोर येते. प्रसूती दरम्यान एक कापडाचा तुकडा महिलेच्या पोटातच राहिला. वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा हा प्रताप समोर येतोय. संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास ही संपूर्ण घटना आली आणि महिलेच्यावर शस्त्रक्रिया करून पोटातला कापडाचा तुकडा बाहेर काढण्यात आला. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली. मात्र त्यानंतर सुरेखा यांचं नेहमीच पोट दुखत असल्याने तपास केला. त्यानंतर ही बाब उघडकीस आलेली आहे. डॉक्टरांनी मात्र या संदर्भात सर्व आरोप फेटाळलेत. 24 एप्रिल 2025 आणि 29 मे 2025 या एका महिन्यानंतर त्यांनी तिथे परत सिटी स्कॅन केला. म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर तर तो सिटी स्कॅनमध्ये राईट ॲडनेक्झा म्हणजे उजव्या बाजूचे जे अंडाशय असतात त्यामध्ये जो मॉब दाखवलाय तो कुठल्याही सोनोग्राफीमध्ये नव्हता. आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या, तो मॉब एकदम फ्रेश आहे. एका वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही. गणेश काबरा रिसोड यांनी संभाजीनगर येथे एक तक्रार दिली होती आणि ती तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. आणि यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंधूरबाबत मोठा खुलासा केलाय, ज्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीला सुरुवात केली. भारत पाक संघर्षातील नेमकी कोणती कबुली जनरल अनिल चौहान यांनी दिले, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा. पाकनं भारताचं विमान पाडलं. संरक्षण दल प्रमुखांच्या विधानानं खळबळ. The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet. I think what is important is that not the jet being down, but why they were being. हे आहेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान. सिंगापूरमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याची कबुली दिली. त्यांच्या विधानानं खळबळ माजली आहे. मात्र भारताची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संरक्षण दल प्रमुखांचं नेमकं काय म्हणणं होतं ऐकूयात. The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet, or in fact more than that. Can you confirm? I think what is important is that not the jet being down, but why they were being. But
a jet, at least one jet was downed? Why they will? Good part is that we are able to understand the tactical mistake which we made. Pakistan claims 6 Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said. चौहान यांच्या विधानाच्या आधी ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एअर मार्शल A.K. भारती यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं कबूल केलं होतं. As I said, their planes were prevented from coming inside our border. All right. So we do not have the wreckage with us, but definitely we have downed a few planes. Numbers, we would not like to hazard a guess out here. Okay. I have the numbers. Okay. And we are getting into the technical details of it to establish it. So I would not like to put a figure at this time. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना घेरलं होतं. हल्ल्याआधीच पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा होता. भारत सरकारनं हे केल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीररित्या मान्य केलं. 1. कोणाच्या परवानगीनं हे झालं? 2. आपण किती लढाऊ विमानं गमावली? ही सुरक्षेतील चूक नसून हा गुन्हा आहे आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे अनेक सवाल राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर नंतर उपस्थित केले होते. आता दस्तूरखुद्द CDS अनिल चौहान यांनीच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडण्याचं कबूल केल्यामुळे आता केंद्र सरकार याला दुजोरा देणार की आपले हात झटकणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. भारतीय लष्करानं अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेची चाचणी सुरू केलेली आहे. त्यामुळे दहशतवादांचा खात्मा करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल भारतानं टाकलंय आणि त्याचमुळे पाकला मोठी धडकी भरली. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. संरक्षण दल आत्मनिर्भर होणार. अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू. दहशतवादाचा मुळापासून खात्मा होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून टाकली. त्यात आता भारतीय लष्कराने स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलंय. भारतीय लष्कर पोखरण, बाबिना, जोशीमठ, आग्रा आणि गोपालपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू करत आहे. या चाचणीचा उद्देश युद्धसदृश्य परिस्थितीच्या आधी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षमता विकसित करणं हा आहे. यात कोणत्या संरक्षण प्रणालीची चाचणी केली जाणार आहे पाहूया. 1. मानवरहित हवाई प्रणाली. UAS प्रणालीद्वारे हेरगिरी नकाशे तयार करणं सहज साध्य. 2. स्पेशलाइज्ड व्हर्टिकल लॉन्च SVL ड्रोन. SPL ड्रोन रनवे विना उड्डाण करण्यास सक्षम. लष्करी ऑपरेशन्स, हेरगिरी, बचाव कार्यासाठी उपयुक्त. 3. प्रिसिजन मल्टी म्युनिशन डिलिव्हरी सिस्टीम. ड्रोनवर आधारित हत्यार प्रणाली, वेगवेगळी स्फोटकं आणि बॉम्बद्वारे अचूक लक्ष्यभेद. 4. लो लेव्हल लाईट वेट रडार. जमिनीपासून कमी उंचीवर उडणारं ड्रोन हेलिकॉप्टरवर लक्ष ठेवण्यास सक्षम. हवाई धोक्यांचा शोध घेऊन लष्करी वापरासाठी उपयुक्त. 21व्या शतकातील नव्या आव्हानांसाठी भारतानं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आणि ज्यामुळे देशासमोरील धोक्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतंय. 2023 ते 2032 या डिकेड ऑफ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कर हे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरसाठी जबरदस्त तयारी करताना आपल्याला दिसतंय. 21व्या शतकातल्या युद्धांमध्ये पारंपरिक युद्धाच्या पलीकडे जाऊन मॉडर्न वॉरफेअरचे वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन्स ऑफ वॉरफेअर, ज्यामध्ये ड्रोन वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, स्पेस वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यांचा सुद्धा समावेश असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स प्लॅटफॉर्म्स भारत तयार करताना दिसतोय. संरक्षण प्रणालीची चाचणी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. बदललेल्या भूराजनैतिक पद्धतीनुसार आता आपल्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या चाचणीमुळे भारतीय सैन्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणारच आहे. मात्र त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. कारण भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता करून दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे आणि पाकिस्तानला दिवसा चंद्र दाखवणार आहे.
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. जाकीर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी होता, पण तो तुरुंगात असताना एका मुलाचा बाप बनला. ओवैसी अल्जेरियामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यावर गेले होते. तिकडे त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. And in fact, there was this one terrorist called Zakiur Rahman Lakhvi. No country in the world will allow a terrorist who's facing a terror charge. He gave birth to a son while sitting in a prison. So when Pakistan was put in grey list, immediately the trial progressed. There was one mastermind of 2611 called Sajid Mir. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मी आक्रमक झालेली आहे. बलुचिस्तानच्या अनेक ठिकाणी आग लावत BLAने कहर केलाय. बलूच आर्मीनं एका बलुचिस्तान प्रांतातील सुबर प्रांतामध्ये ताब्यात घेतल्यानंतर एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला ठार मारलं. काही काळासाठी शहर ताब्यात घेतलं. अनेक सरकारी मालमत्ता जाळल्या, बँक लुटली. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. आणि यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. युक्रेननं बलाढ्य रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. यामध्ये रशियाची एअरबेसमध्ये उभी असलेली तब्बल 40 फायटर विमानं नष्ट झालीत. त्यामुळे पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पुन्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू. युक्रेनकडून 40 रशियन विमानं नष्ट. युक्रेनचा विध्वंसक ड्रोन हल्ला. 3 वर्षांनंतर पुन्हा युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाला सुरुवात होणार असल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरलंय युक्रेनचा ड्रोन स्ट्राईक. युक्रेननं रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय आणि या हल्ल्यात रशियाच्या सायबेरियातल्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं. युक्रेनवर हल्ला करणारी 40 बॉम्बर विमानं आता युक्रेनी ड्रोननं नष्ट करून टाकली आहेत. या विध्वंसक हल्ल्याची रशियन गव्हर्नरनंही पुष्टी केली. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यात नेमका काय विध्वंस केलाय पाहूया. युक्रेननं रशियन हद्दीतील Tu-95, Tu-2, A-50 या विमानांना लक्ष्य केलंय. रशियाच्या दुर्गम भागातील बेलाया हवाई तळावर हल्ला. हल्ल्यामध्ये 40हून अधिक बॉम्बर विमानं नष्ट. हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता. बेलाया हवाई तळावर हल्ल्यामुळे प्रचंड आगडोंब. ओलन्या एअरबेसच्या रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग. युक्रेनच्या हल्ल्यात रशियातील कोणत्या विमानांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे पाहूया. Tu-95 1950च्या दशकातील सर्वात जुनं लढाऊ विमान. क्रूज क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम. लांब पल्ल्यावरील शहरांना लक्ष्य करण्यास सक्षम. Tu-22 एक हायस्पीड लढाऊ विमान. क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम. A-50 दुर्मिळ आणि महागडं गुप्तचर लढाऊ विमान. दुर्मिळ गुप्तचर कारवायांसाठी उपयुक्त. युक्रेननं रशियावर हल्ला केला कारण रशियाची ही विध्वंसक विमानं गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर वारंवार बॉम्बचा मारा करत होती. त्यामुळे रशियाची विध्वंसक शक्ती कमी करण्यासाठी युक्रेननं हा हल्ला केलेला आहे. मार्च 2025 मध्ये युक्रेननं अमेरिकेच्या मध्यस्थीनं 30 दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता दिली होती. मात्र 31 मे रोजी रशियानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत युक्रेननंही रशियाला जशास तसं उत्तर दिलंय. त्यामुळे हा ड्रोन हल्ला पुन्हा जगात युद्धाची सुरुवात करतो का असा प्रश्न उपस्थित करून गेलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.